आपल्या घरी कोण आले. ह्या आहेत माझ्या मावशी आणि ह्या पण मावशीच आहेत आणि ह्या दोघी सख्या बहिणी आहेत आणि ही दीदी आणि इथं बसलेली दीदी, त्या दोघी पण सख्या बहिणी आहेत आणि ह्या मावशींची मुलगी आणि ह्या सकुताई आहेत, ह्या माझ्या सासूबाई खालच्या घरच्या आणि ते भाऊजी आहेत त्यांच्यासाठी. आणि माझी मावशी म्हणते जरा आवर पटकन जायचे म्हणून. बघा ही माझी मावशी लाजते का? ही माझी मावशी लाजत नाही अजिबात. मावशी बघा लाजून तिकड तोंड करून बसली. ही तर बाहेरच गेली. काय लाजायचंय त्याच्यात? हातबीत करा बघा. बघा आता इकडं चालले घरी बघा. हे नवीन ब्लॉगर आहेत, अथर्व ब्लॉगर. अरे ते माऊला सोडायला जायचंय. तर फ्रेंड्स मावशींना सोडायला चाललं आम्ही. मावशी बहिणी आहेत त्या, तर चाललं तर दोघी जणी. बाय करते बाय करते. बाय बाय. इकडून विराज आलेला आहे. विराज कॉलेजला गेला होता का? विराज कॉलेजला गेलाय. ते जरा जास्त शायनिंग करतो. अजिबात इकडे येत नाही पोरग. नाहीतर पहिलं 10वीचे बोर्डाचे पेपर होते तर रोज यायचा. पेपर चालू होते तरी येत होता आणि आता कॉलेजला जातोय, दिवसभर निवांतच असतो तरी येत नाही. आणि मग आम्हाला पण नाही करमत, म्हणजे सवय झालेली असते त्यांची यायची. म्हणजे वैभवी पण नाही येत आता, कारण शाळेतून आल्यावर तिचा क्लास असतो, मग लगेच ट्युशनला जाते 6 वाजता. मग ती पण नाही येत, भैया पण नाही येत. आता आलाय बघा. झोपावं म्हणलं होतं आणि 10-15 मिनिटच झालं झोपले, तोपर्यंत पाऊस आला आणि कपडे बाहेरच सुकायला टाकलेले. तर आता पाऊस आलाय म्हणून परत आतमध्ये सुकायला टाकलेत आणि भिजले जरा मी, कारण पाऊस बराच जास्त मोठा होता आणि ते कपडे काढता काढता वगैरे ते साबण वगैरे पण झाकून ठेवायचं होतं. तर कपडे टाकलेत आतमध्ये सुकायला. आरू पण झोपलाय आणि आता वाजलेले 2. बघ आता आजचा दिवस कसा जातोय. आणि मामांचा पण डबा करायचा आहे का नाही काय माहिती, कारण काल त्यांना जरा छाती दुखत होतं, त्यामुळे आज सगळेच बोलले होते की सुट्टी घ्या म्हणून. आता सुट्टी घेतात येत का नाही काय माहिती, मग त्याच्यावर ठरवणार आहे की डबा करायचा का नाही ते. तर बघूया, आधी त्यांना फोन करून विचारते की डबा करायचा का नाही. आणि मग आणि हे बघा असं ऊन पडलंय. तर हे पण आलेत घरी जेवायला. मी जेवण केलं आणि बसलेत आता. आणि माझं बाळ पण उठलंय बघा, आत्ताच आले बाहेर. तर मामा कामावर जाणार आहे, त्यामुळे आता आपण करूया डब्याची तयारी. तर मी चवळी शिजवून घेतली कुकरला आणि आता भाजी करूया आणि चपात्या. तर संध्याकाळचा स्वयंपाक पण मी आत्ताच करणार आहे, कारण मला दळण वगैरे करायचं आणि बरंच काम आहे. आणि स्वयंपाक करत करतच 4-4:30 वाजतील. मग घर वगैरे आवरूपर्यंत 5 म्हणजे संध्याकाळचाच टाईम होईल. आणि मग झाडलोट वगैरे करून मग दळण करूया. तर चला बघूया, आता स्वयंपाकाला लागूया.
तुझ्या अंगावर उठे मागचं बाळा डोळ्या बिळ्या जाय जवळ नको येऊ तुझ्या अंगावर उठे म्हणून लांब बसती कोणाचं शिकलं असलं तिकडं काय कसं केलं असं असं कॅमेऱ्याला दाखवायचं नीट नीट दिसत नाही कॅमेऱ्याला कुणाचं शिकलायस हो भाजलं हो हो गरम आहे बुड्ढा आदमी आता माझं काम झालेलं आहे सगळं स्वयंपाक वगैरे दळण पण झाले दळणाला बराच लेट झाला मला हा खेळायचं तर आता बघा त्याची भाषा आणि आता फ्रेश पण झाले आवरले पण सगळं आता आरू सोबत खेळते आणि मग थोड्या वेळाने हे कामावरून आले आरू मारू नको काकाला हे कामावरून आल्यावर मग जेवण वगैरे करायचं किती पैसे आहेत मला भाऊजी असली नोट आहेत का पण खरं हा कशाला आधी खेळायच्या आधीच मॅच खेळायच्या आधीच पैसे दिले जेवण वगैरे आमचं झालं करून आणि आरू पण झोपलंय बघा आता तर आरूला एक गिफ्ट आणले ह्यांनी पण ते उद्याच्या व्लॉगमध्ये तुम्हाला दाखवते की आरूला काय गिफ्ट आणले ते आणि जेवण वगैरे झालं आम्ही जेवतानाचा व्लॉग घ्यायचा होता पण लक्षातच नाही राहिलं आणि नंतर मग जेवण झाल्यावर म्हणलं की अरे व्लॉग घ्यायचं राहूनच गेलं पण जाऊ दे आता तर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा कसा वाटला आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय गुड नाईट